होती सावत्याच्या वियोगाने. सगळं मी पाहिले पण प्रयाण काळाचे कोणालाही दिसले नाही, काहीच दिसलं नाही लोकांना. अंतःकरणामध्ये सगळे व्याकुळ झाले. श्रीमंत चारिवांशके 1217 प्रदान मन्मथ समस्तर नामाभिधान पवित्र पूर्ण सर्वश्री. श्रीमंत चारिवांशके 1217 त्या टायमाला मन्मथ संवत्सर होतं. त्या वर्षाचं नाव पवित्र अशा प्रकारचं. वर्षा काल प्रशांत पूर्ण ऋतूमध्ये त्या ज्येष्ठपण ऋतू ग्रीष्माषाढ कृष्ण चतुर्दशी पर्वका वर्षा ऋतू होता. आणि म्हणून ऋतू हा ग्रीष्म होता. आषाढ महिना होता आणि आषाढ महिन्यातली कृष्ण चतुर्दशी किंवा तिला वद्य चतुर्दशी म्हणतो तो पर्वका होता. सूर्य आला उदयासी सावता निळाला स्वरूपासी देह अर्पिला ज्याचा त्यासी स्वरूपासी पावला. कधी कधी निर्याण झाले सावता महाराज सूर्याला उदयासी. उदयाला सूर्य उगवलेला आहे आणि सावता निळाला स्वरूपासी. सावता महाराज त्या स्वरूपाला निघलेले आहेत. देह ज्याचा त्याचा अर्पण त्यासी स्वरूपासी पावला. शरीर ज्याची त्यासी समर्पिले. दिली कुळांजल कुळनाम दिली तिलांजली कुळनाम रूपासी. शरीर ज्याची त्यासी समर्पिले. सकळ लोक धन्य झाले. ज्येष्ठ प्रयाण पाहिले. मिरवणुकीचे आरंभले समाधी स्थान द्यावया. आता मिरवणूक करायची सुरुवात आणि समाधी कुठं द्यायची. समाधीचे स्थान त्याकरता मिरवणूक काढे. अपार जमले वारकरी मिरवणुकीची अपूर्व थोडी पूर्ण हळहळती आनंदी नसे मेली तयार. आता मात्र सुख झाले आणि सगळे लोक हळहळ होऊ लागले, रडू लागले. समाधी तानी मिळाला सर्व अवलोकिती सावत्याला. देवी पूर्वी वर दिला समाधी देईन. पूर्वी देवाने सांगितलं होतं की समाधी मी देईन. स्वतः भगवंत म्हणतात मी तुम्हाला. आपल्याला मानसी समाधी देत आहे ना. सावता महाराजाला स्वतः देवाने समाधी दिली. माऊलीला सुद्धा स्वतः देवाने समाधी दिली. महाराज इतकं कर्म चांगलं करावं लागतं त्यावेळेस अशी समाधी मिळते. समाधी देते समयी शोक सागर वाढला नाही. ओंकार स्वामी ते समयी पूर्ण शोक करीते अशोक. ज्या लोकांनी आयुष्यभर त्रास दिला समाधी घ्यायच्या टायमाला ओंकार स्वामी इतका रडतो. मी सांगतो ना जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. आई बाबाचं तसंच आहे. जोपर्यंत जिवंत आहे तेव्हा त्याची किंमत कळत नाही. बापाची कळत नाही. मी याच्यावर फोटो लावते काय मोठा हात करते काय काय उपयोग आहे त्यांना. आयुष्यभर तुम्ही त्यांना चांगलं सांभाळा. मी त्याच्या पाठीमागे काय जोपर्यंत जिता नाही अन्न मेल्यावरी पिंडदान काय काम असेल. जिवंत त्याला अन्नाचं टन नाही त्याच्या पोटात. ते बघत आहे अन्नाला आणि हे घालते पोराला पाहुण्या रावल्याला. ते म्हातारा दारात उपाशी त्याचा कोणी विचार करत नाही. अशी अवस्था आहे महाराज जिवंत. मेल्यावर पाय पाय काय शेतीला दावाण्याला काय बैठकला नेला काय गंगेत नेला काय काय उपयोग त्याचं काय उपयोग नाही. जीवनामध्ये जोपर्यंत ते जिवंत आहे जिवंतपणी या ओंकार स्वामीने जोपर्यंत सावता महाराज होते तोपर्यंत महाराज काय त्रास दिला नाही. या लोकांनी खूप त्रास दिला. बाजूला राहिला हनुमंतासारखा बाजूला राहिला पूर्ण. त्या टायमाला मी सांगतो ना त्यावेळेला हजरत नाही मारायच्या टायमाला मातीला हजर नाही मग येते मधूनच आळ काय उपयोग आहे आळण्याला. सगळे लोक नाव ठेवले त्या मग वाटतं तिला वाटतं मला लईच माया माया आहे. सगळे लोक नाव ठेवतात म्हणजे तेव्हा पाहिजे टायमाला नाही आले. आता काय जवार बापाने बोलली ये बाई तेव्हा बसली काम पडत मोदी लाख लाख नगरलाय हा निरिक्याला गेला अमेरिकेला ही गेली तर चुलत भावाची माती केली तर ते तिकडंच राहील. अशी किती लोकांची घटना कुठे सर किती लोक अमेरिकेला पोहोच त्यांची हे गेले इकडं तर ते तिकडंच 10 12 13 दुसऱ्या लोकांनी केला त्यांनी तिकडूनच जमिनी पण टाकली. अशी अवस्था आहे महाराज. अमेरिकेला गेले का पुण्याला गेले का आपल्याला सांभाळायला पाहिजे. बाकीचंच काय होत आहे महाराज. तसा हा ओंकार स्वामी जो आहे ना शोक करू लागला. अरे सावत्या प्रेम सगळ्या तुझ मी पाहू कवन्या ठाया.